राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, प्रत्येक प्राणी मात्राला या जगात सगळ्यात जास्त प्रिय आहे तर आपला स्वतःचा प्राण। प्रत्येक सीजनला आपल्या प्राणाचं संरक्षण कसं करायचं याची अक्कल परमेश्वरानं प्रत्येकाला दिलेच। तर मी उदाहरण देणार आहे आज खेकडा या प्राण्याचा। ज्या वेळेला पाऊस पडतोय, पावसाला सुरुवात होते, त्या टायमाला माळाना आणि कुठेही मैदानामध्ये खेकडा राहतात भरपूर। परंतु जसा जसा पाऊस संपल, पाणी आटल, तसे तसे खेकडा काय करतात मित्रांनो, खोल धावा उकरतात आणि त्या खोल धावांमधून जाऊन राहतात। ती किती खोल धावा उकरतात ते पण आपल्याला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि किती खोल धावांमध्ये जाऊन आपल्या प्राणाचं संरक्षण करतात उन्हाळभर। तर चला मित्रांनो, एक खेकडाचा धावा आपण पाहिलाय, ते आता खेकड किती खोल गेले, कोणती खेकडे केवढी मोठी आहे ते मी आपल्याला ते धाव प्रत्यक्ष उकरून दाखवणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीनं हे खेकड्याची धाव येते आणि जसा जसा ओलावा तुटल तशी तशी त्या आणखीन आतमध्ये हे धावा उकरीत जातात आतमध्ये। मग हे असं उकीर काढतात, हे पहा, हे पहा, हे असं उकीर काढतात आणि जिथं पूर्ण गारवा आहे तिथपर्यंत जाऊन बसतात ती। म्हणजे त्या गारव्याला, आणि ही वस्तू जास्त करून गारव्यालाच राहते। तर चला, एक धावा आपण याच्यातला उकारणार आहेत आणि ती खेकड किती गारव्याला गेले तर धावा सुरुवातीला कोरडी राहतात, पण जसा जसा आतमध्ये जाईल ना तसा पाणी राहतं त्या धावामध्ये। चला, एक खेकड आपण उकरून पाहणार आहेत किती खोल गेले ते आतमध्ये। धाव उकरायला सुरुवात करू बरं, पाहू आता किती खोल आहे ती। लई खोल राहते ती, लई खोल म्हणजे ना एकदम खोल। पण आता आणि जिथपर्यंत पाणी आहे ना तिथपर्यंत जाते ती। तर बाकीचा जाऊ उकरेल आहे आपण आणि बाकीचा जाऊ आता काढीत काढीत बरं किती खोल राहते बरं आपण पाहू। आता इथपासून तर इथपर्यंत उकरीत आणलाय। तर पहा मित्रांनो, आता पाणी तर लागलंय, जागा मुळात ओली आहे ही, पण पुढं धावामध्ये पाणी लागलं आहे बा, एकदम ओली आहे बा। तर आता किती खोल आहे काय माहीत नाही, पण प्रयत्न करतोय, आपला प्रयत्न चालू आहे ती। आणि केवढी खेकडे हे माहीत नाही, पण आता ह्या धावामध्ये विशेषतः खेकडीच राहते। पहा, पाणी लागलं आहे, आता मी दाखवतो आपल्याला बा। तर पहा मित्रांनो, धावामध्ये पाणी लागलं आहे बा, हे बा, पाणी लागलं आहे बा धावामध्ये, हे बा। इथून ओला होता फक्त, पण पुढं पाणी लागलं आहे, म्हणजे खेकड जवळच असेल। ही काडी आहे ना, ही काडी घालून पाहू आपण बरं किती खोल धाव आहे ना, ही काडी घालून पाहू। खोल तर दिसत नाही मित्रांनो, पण कदाचित हे आडवा जर गेला असं ना इकडं पुढं तर मग काडी आपली अशी सरळ जाते फक्त। तर खेकड पकडण्यात आपली यश येत आहे का नाही पाहू मित्रांनो। हे बा, पाणी लागलं आहे बा धावामध्ये, पाणी ज्या अर्थी लागलं आहे ना त्या अर्थी खेकड जवळच असेल। एक गंमत म्हणून दाखवणार मित्रांनो, पहा आपल्याला आता, बा पूर्ण पाणी लागलं आहे बा, हे बा, पाणी पूर्ण पाणी लागलं आता। आणि ह्या पूर्ण जिथपर्यंत पाणी ना तिथं जाऊन राहतात खेकडी पार उन्हाळभर इथंच, आणि पाणी पडला का मग बाहेर येते ती पिल्ला सोडायला। अजूनपर्यंत खेकड हाताला लागत आहे का नाही पाहू। तर मित्रांनो, अजूनही खेकड हाताला लागत नाही आपल्या। खेकड खेकड पूर्ण पाणी लागलंय आणि खेकड अजूनही काही हाताला लागली नाही। खेकड अजूनही हाताला लागली नाही मित्रांनो। खेकड नाही ना अजून, खेकडीच्या पाकड्या पण नाही हाताला लागल्या अजून। तर मित्रांनो, बराचसा पाणी लागला आहे बा, हे बा, आणि बराचसा उकारलाय, पण अजूनही आपली खेकड पकडण्यात यश नाही आलं। आधी खेकड धरायची का भाऊ? आधी आहे मला सांगा, त्या वरच्या वावरात होतो मी, खालच्या वावरात होतो, तर अजून काही खेकड दिसले नाही। हात घालून पाहू आपण। तर मित्रांनो, हाताला लागले खेकड बरं का, छोटेसे बरं पाहू आपण, म्हणजे तिथं एक पाकडी लागली हाताला, पाहू केवढी आहे। हा, थांब 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 धरू आपण, हा भाऊ तुला देणार धरून म्हणतो मला खेकड धरून द्या। तर मित्रांनो, पहा किती हुशार प्राणी आहे। शेवटी खेकड आपल्याला दिसले आणि एकदम गारव्याला जाऊन पाण्याच्या ठिकाणी बसले पहा एकदम। कारण जसा जसा पाणी जाईल ना पुढं तशी तशी ती पुढं जाणार आहे। कारण हा प्राणी आहे ना खेकड, हा पाण्याचं जास्त करून राहतोय आणि उन्हाळभर पाण्यापासून त्यांनी म्हणजे संरक्षण म्हणून ते आतमध्ये एकदम गारव्याला जाऊन बसतात
आणि ही धावामध्ये ना उन्हाळभर हिला काहीच खायला भेटत नाही, तर पूर्ण माती खाते मित्रांनो. बा तर आता आपण पकडून घेणार आहेत केवढी खेकडे आपले पाय भेटणार आहे पहा मित्रांनो. आणि ही विशेषतः करून ही मित्रांनो बा एवढी खेकडे बा ही आहे बेरकडी खेकड. बेरकडी खेकड म्हणतात त्याला. तर हे ना मित्रांनो पहा तर असं धरायला लागते, नाही तर हे नांग्या चावत्या तिच्या एकदम. पहा किती गारव्याला जाऊन बसले. आणि आता ही आणखीन आत गेली असती, परंतु मित्रांनो तरी काही काळजी नाही करायची, हिला आपण काही मारणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे पहा आपल्या प्राणाचं रक्षण करायसाठी ही खेकड किती खोलवर जाऊन बसते. आणि गारव्याला एकदम पाण्याच्या ठिकाणी धावात पाणी राहतं तिथपर्यंत जाऊन बसते. आणि उन्हाळभर ही फक्त धावामध्ये मातीच खाते. आणि पाऊस पडला का पुन्हा एक खेकडा सगळे वर येते ती. काही नर जातीच्या राहतात, काही मादी जातीच्या राहतात, मग काही पिला सोडायसाठी येते ती. तर अशा प्रकारे ही बेरकडी खेकड विशेषतः ही आमच्या भागात जास्त करून खाती नाही. ती आमच्या भागात चिंबोरी, गिंदोडी आणि किरवा ह्याच खेकडी खातात. तेव्हा आता ही खायचा विषय नाही मित्रांनो. आणि हे फक्त आपल्याला एक माहिती म्हणून दाखवली आपल्या मित्रांसाठी, एक गमत म्हणून. तर ह्या खेकडीला आपण जीवदान देणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. एक लाईक करायला विसरू नका, हाईप पण करा. पुन्हा एकदा सगळी जय हिंद, जय महाराष्ट्र. तर चला ही खेकड आता आपण तिकडं सोडून देऊ.